Hello friends, we are going to talk about couple of anti-protozoal drugs. So the drugs which are used against protozoans or the used to treat many protozoal infections. Okay, of which we are going to discuss metronidazole, and then in the later part we will be discussing mepacrine. So metronidazole and mepacrine, these are the anti-protozoal drugs used to cure many protozoal infections. Let's start with the first one, that is metronidazole. Metronidazole, it is anti-protozoal in its action, but it can also be used as an antibacterial drug. So it is anti-protozoal as well as antibacterial in nature. So you should keep this in mind that metronidazole is potent antibacterial but can also be used as an antibacterial drug. It is purely a synthetic drug. It is synthesized by using some chemicals, or chemically synthesized organisms are not involved in its synthesis. So these are synthetic drugs, and it is a member of class imidazole. If you see the structure, you will get to know it contains an imidazole ring. Imidazole ring structure त्याच्यामध्ये present आहे, त्यामुळे it is one of the member of this imidazole class of chemicals. This metronidazole, how it works, how it prevents the growth of protozoa, or how it kills the protozoa. Especially it damages the DNA, microbial DNA, and inhibits the nucleic acid synthesis. कसं करतो तो तर usually it affects or it damages, degrades the DNA, that is genetic material of protozoa as well as bacterial. DNA is damaged, degraded by metronidazole, and it also interferes with the synthesis of such nucleic acids. Okay, so this is very important. Metronidazole damages microbial DNA. How it damages the DNA? By inducing the formation of ROS. ROS stands for reactive oxygen species. जे ऑक्सिजनचे रॅडिकल्स असतात, म्हणजे सुपर ऑक्साईड असेल किंवा ऑक्सिजनचे जे अदर रॅडिकल्स आहेत, ते रॅडिकल्स कसे असतात, हायली ऑक्सिडेटिव्ह इन नेचर. ओके, त्यामुळे जे ऑक्सिजनचे रॅडिकल्स आहेत, आयन और चार्ज आयन मॉलिक्युल्स, ऑक्सिजन सुपर ऑक्साईड असेल किंवा बाकीचे हायड्रोजन पेरॉक्साईड असेल, दीज आर द ऑक्सिडेटिव्ह फॉर्म ऑफ ऑक्सिजन. त्याला आपण काय म्हणतो, रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस, हायली रिॲक्टिव्ह इन इट्स ॲक्शन. ओके, सो काय करतं मेट्रोनिडाझोल, तर मेट्रोनिडाझोल इट इंड्युसेस फॉर्मेशन ऑफ दीज रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस. आपल्याला माहिती आहे की जेव्हा हे रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड आहे, सुपर ऑक्साईड रॅडिकल्स असतील किंवा अदर जे सुपर ऑक्साईड्स असतील, असे जे ऑक्सिजनचे हायली रिॲक्टिव्ह फॉर्म्स हे जे तयार झाले, तर हे काय करतात, दे इंड्युसेस ऑर दे डॅमेजेस द एन्झाईम्स, प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड्स इन्क्लुडिंग DNA आणि RNA. या सगळ्यांचं ते ऑक्सिडेशन करतात किंवा त्यांना डॅमेज करतात. कोण डॅमेज करतं, तर हे ऑक्सिजन रॅडिकल्स जे असतात, रिॲक्टिव्ह ऑक्सिजन रॅडिकल्स ॲनायनिक असतात आणि हायली रिॲक्टिव्ह असतात, हायली ऑक्सिडेटिव्ह असतात. सो मेट्रोनिडाझोल इट डॅमेजेस द DNA बाय इंड्युसिंग फॉर्मेशन ऑफ सच रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस. कसे फॉर्म करतात आपण ते डिस्कस करणार आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये, बट आता एवढं समजून घ्या की ते डॅमेज करतात DNAला. कसा, तर बाय इंड्युसिंग द फॉर्मेशन ऑफ रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस. मेट्रोनिडाझोल इज इफेक्टिव्ह ड्रग बिकॉज इट कॅन पेनिट्रेट ऑल टाईप्स ऑफ टिश्यूज, इझी पेनिट्रेशन, आणि त्यामुळे तो एक इफेक्टिव्ह ड्रग आहे. त्यासाठी वेगळा आपल्याला त्याच्या म्हणजे ॲबिलिटीज किंवा मॉडिफिकेशनची गरज नाही फॉर इट्स पेनिट्रेशन. नॅचरली इट इज अँड हॅव्हिंग हाय पेनिट्रेशन पॉवर. इट इज मार्केटेड ॲज फ्लॅजिल. त्याचा मार्केट नेम किंवा ब्रँड नेम काय, तर फ्लॅजिल. सो फ्लॅजिल इंडिकेट्स मेट्रोनिडाझोल. नाव दिस मेट्रोनिडाझोल इट इज नॉट इफेक्टिव्ह अगेन्स्ट एरोबिक. व्हेरी इम्पॉर्टंट, एरोबिक ऑर्गॅनिझम जे असतील, एरोबिक बॅक्टेरिया जे असतील, त्यांच्या अगेन्स्ट मेट्रोनिडाझोल इफेक्टिव्ह नसतो. का नसतो, बिकॉज वी नो की त्यांच्यामध्ये जेव्हा असे ऑक्सिजनचे रॅडिकल्स तयार होतात, एक्झाम्पल जर हायड्रोजन पेरॉक्साईड तयार झाला तर तिथं पेरॉक्सिडेज तयार होणार. तिथं त्यांच्यामध्ये त्या रॅडिकल्सना न्यूट्रलाइज करण्यासाठी एन्झाईम्स तयार केले जातात. त्यामुळे एरोबिकमध्ये मेट्रोनिडाझोल इफेक्टिव्ह नसतो. सो इट इज नॉट यूज अगेन्स्ट एरोबिक ऑर्गॅनिझम्स. मोस्टली अनएरोबिक किंवा जे फंगस असतात, बॅक्टेरिया फंगस, यांच्या अगेन्स्ट मेट्रोनिडाझोल कॉमनली यूज केला जातो.
सो मेट्रोनिडाझोलबद्दल काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, जसं की इट इज अन अँटी प्रोटोझोअल, अँटी बॅक्टेरियल ऑल्सो, सिंथेटिक ड्रग आहे तो, damages the DNA by inducing formation of ROS and not effective against aerobic organisms. Okay, now let's discuss the mechanism of action, how exactly metronidazole causes damage to DNA. Okay, so let's start it. Pyruvate is converted to acyl CoA. There are many pathways, metabolic pathways are there in which pyruvate is formed. Example, in glycolysis from glucose pyruvate is formed. In AD pathway also from glucose pyruvate is formed. Multiple metabolic pathway मध्ये pyruvate फॉर्म होतं आणि pyruvateचं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन काय फॉर्म होतं, ॲसिटिल कोए. सो जेव्हा या रिएक्शन्स होणार आहेत, pyruvate is converted to acetyl CoA, that time electrons are released. Okay, so whenever pyruvate is converted to acetyl CoA, electrons are released. These electrons are accepted by ferrodoxin. हा बघा, this is an ferrodoxin, but कसला आहे हा, ऑक्सिडाइज्ड आहे. दिस इज अन ऑक्सिडाइज्ड फेरोडॉक्सिन. जेव्हा पायरुवेटचं ऑक्सिडेशन होतं ॲसिडिल कोएमध्ये, त्यावेळी जे इलेक्ट्रॉन्स रिलीज झाले, लेट मी शो हिअर, इलेक्ट्रॉन्स आर रिलीज्ड. ओके, सो हिअर इलेक्ट्रॉन्स आर रिलीज्ड. ओके, सो व्हॉट हॅपन्स, whenever pyruvate is oxidized, electrons are released. Those electrons are accepted by ferrodoxin. Oxidized ferrodoxin ते इलेक्ट्रॉन accept करतो and get reduced to form and reduced ferrodoxin. So initially ferrodoxin gets reduced by accepting electrons released by oxidation of pyruvate. Pyruvateचं ऑक्सिडेशन झालं, इलेक्ट्रॉन्स रिलीज झाले, हे इलेक्ट्रॉन्स फेरोडॉक्सिन ॲक्सेप्ट केलं, फेरोडॉक्सिन गेट्स रिड्यूस्ड. सो वी हॅव अँड रिड्यूस्ड फेरोडॉक्सिन. ओके, आता इथं मेट्रोनिडॅझोल येतो. इथून पुढे इलेक्ट्रॉन कॅरी केले जातात, पण जेव्हा मेट्रोनिडॅझोल प्रेझेंट असेल तर मेट्रोनिडॅझोल काय करतो बघा, लुक ॲट दिस. दिस इज अन मेट्रोनिडॅझोल स्ट्रक्चर. दिस इज अन ॲमिनो ग्रुप ऑफ ऑर नायट्रो ग्रुप ऑफ मेट्रोनिडॅझोल. सो फेरोडॉक्सिन जो आता ऑक्सिडाइज होता तो आता रिड्यूस झालेला, त्यानं इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट केले, तो रिड्यूस झालेला फेरोडॉक्सिन काय करतो, तर युजली तो त्याचं नॉर्मल नेटिव्ह स्टेट जे आहे ऑक्सिडाइज स्टेट ते अचीव करण्याचा प्रयत्न करतो. मग कसा अचीव करायचा, बाय रिलीजिंग इलेक्ट्रॉन्स. सो जे त्याने इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट केले ते पुढं रिलीज करून तो स्वतःला पुन्हा ऑक्सिडाइज करत असतो. सो these electrons from ferrodoxin are now accepted by metronidazole. So metronidazole accepts the electrons from ferrodoxin. Okay, especially the electrons are transferred to this nitro group. Look at this. This is a nitro group of metronidazole. हा त्याचा नायट्रो ग्रुप आहे. इथं बघा, हा मेट्रोनिडाझोल स्ट्रक्चर आहे. हा जो नायट्रो ग्रुप आहे, या नायट्रो ग्रुपवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आले बघा. दिस इज अन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. कुठं आले हे इलेक्ट्रॉन्स, फेरोडॉक्सिनमधून. सो फेरोडॉक्सिनमधून हे इलेक्ट्रॉन्स आता ॲक्सेप्ट कोणी केले, मेट्रोनिडॅझोलनी. स्पेशली नायट्रो ग्रुप ऑफ दिस मेट्रोनिडॅझोल ॲक्सेप्ट्स द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अँड गेट्स रिड्यूस्ड. दिस फॉर्म्स नायट्रो रॅडिकल ॲनायन ऑफ मेट्रोनिडॅझोल. हा एक रॅडिकल फॉर्म झाला, ॲनायनिक रॅडिकल फॉर्म झाला. ओके, सो ॲनायनिक रॅडिकल फॉर्म झाला कशाचा, तर मेट्रोनिडॅझोलचा. And this acts as an reactive species or reactive oxygen species. So this nitro radical anion of metronidazole now acts as an reactive oxygen species which damages the DNA. ते काय करतात, they damages the DNA. So आता हा जो reduced metronidazole आहे तो हायली रिॲक्टिव्ह आहे, हायली ऑक्सिडेटिव्ह असतो आणि याला आपण काय म्हणतो, नायट्रो रॅडिकल आहे. हा रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस. रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस म्हणजे काय, की ऑक्सिजनचे रॅडिकल्स असतात की जे हायली रिॲक्टिव्ह आहेत, हायली ऑक्सिडेटिव्ह आहेत. हा जो आता नायट्रो रॅडिकल ॲनायन फॉर्म झाला, दिस इज हायली रिॲक्टिव्ह अँड हायली ऑक्सिडेटिव्ह. दिस कॅरी आउट द ऑक्सिडेशन ऑफ DNA, or that is it catalyzes the damage of DNA, as well as it also damages the other proteins, enzymes present in the cell. So DNA is damaged, other proteins and enzymes are also damaged, which finally or ultimately results into cell death. So this is how metronidazole exhibits its action. By damaging the DNA, it causes the death of cell. So once again I repeat how exactly it works.
Whenever pyruvate is oxidized to acetyl-CoA, electrons are released. These electrons are accepted by ferrodoxin. So this oxidized ferrodoxin by accepting electron gets reduced to form reduced ferrodoxin. The electrons from this reduced ferrodoxin is accepted by metronidazole, especially at a nitro group, and it gets reduced. That forms the nitro radical anion of metronidazole, which acts as a reactive oxygen species and causes damage of DNA, RNA, and proteins. And this ultimately results into cell death. So this is how metronidazole exhibits its action. Clear? Now, what are the uses? Metronidazole is used to treat many infections, especially protozoal infections are treated. वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटोझोआ आणि काही बॅक्टेरियल इन्फेक्शनसुद्धा मेट्रोनिडाझोल यूज करून ट्रीट किंवा क्युअर केले जाऊ शकतात. एक्झाम्पल जियार्डियासिस प्रोटोझोल इन्फेक्शन आहे, त्याच्या ट्रीटमेंटमध्ये मेट्रोनिडाझोल यूज केला जातो. इट इज ऑल्सो यूज टू ट्रीट अमिबियासिस, अगेन अन प्रोटोझोल इन्फेक्शन. इट इज यूज्ड टू ट्रीट bacterial vaginosis, pelvic inflammatory disease. It is used in the treatment of certain inflammatory conditions like pseudomembranous colitis, trichomoniasis, endocarditis. या सगळ्या कंडिशन्समध्ये मेट्रोनिडाझोल यूज केला जातो. सो जियार्डियासिस, अमिबियासिस, बॅक्टेरियल व्हाजिनोसिस, पेल्विक इन्फ्लामेटरी डिसीज, pseudomembranous colitis, trichomoniasis and endocarditis. In such cases, metronidazole is used. There are some side effects of metronidazole also. And what are the side effects? Common side effects आहेत की जे बऱ्याच अँटीबायोटिक्सशी रिलेटेड असतात, लाईक हेडॅक, लॉस ऑफ ॲपिटाईट, as well as nausea or vomiting, diarrhea. हे सगळे कॉमन सिम्पटम्स आहेत, कॉमन साईड इफेक्ट्स आहेत. हार्टबर्न, कॉन्स्टिपेशन, देन डिझीनेस, कॉमन सिम्पटम डिझीनेस and metallic taste to tongue. These are some side effects which are associated with an anti-protozoal drug called as metronidazole. So this is all about the metronidazole, की जो काय करतो, DNA डॅमेज करतो. कसा? बाय फॉर्मिंग रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस. सेकंड अँटीप्रोटोझोल ड्रग that is mepacrine. Mepacrine, it is also called as an quinacrine. So it is an quinacrine, or it is a 9-amino acridine derivative. Look at this structure. At 9th carbon position, at this 9th carbon position there is an amino group, so it is called as 9-amino acridine. So mepacrine is also known as a quinacrine, a potent anti-protozoal drug. Quinacrine, it is a 9-amino acridine because at 9th carbon it contains an amino group. It is most commonly used as an anti-protozoal, sometimes also used as an anti-rheumatic drug. Okay, it is an synthetic anti-malarial drug. Most commonly this mepacrine is used against malarial infections, Plasmodium falciparum. So it is used against Plasmodium falciparum. So it is an synthetic anti-malarial drug. Mepacrine is an anti-malarial drug. हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं. इट इज सिंथेसाइज फ्रॉम द बार्क ऑफ सिंचोना ट्री, त्यामुळे त्याला सिंचोना क्लास ऑफ केमिकल्स असं पण म्हणतात. सिंचोना क्लास ऑफ केमिकल्स बिकॉज इट इज सिंथेसाइज्ड फ्रॉम द बार्क ऑफ सिंचोना ट्री. इट ॲक्ट्स, हाऊ एक्झॅक्टली इट is responsible to inhibit the growth of protozoa? Answer is protozoan cell membrane is affected. So it acts against the protozoal cell membrane. Exactly mechanism कसा आहे हे unknown आहे, क्लिअर नाही की एक्झॅक्टली मेपाक्राइन कसा वर्क करतो, त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कसं असतं. दिस इज स्टील अ पॉइंट ऑफ mystery, but it is supposed that it inhibits the cell membrane formation, protozoan cell membrane formation. It is soluble in water, alcohol, but insoluble in chloroform. So the things which should be kept in mind about mepacrine, it is also called as quinacrine. It is anti-protozoal, anti-rheumatic, anti-malarial drug. It inhibits the protozoan cell membrane.
So this is an basic information about mepacrine. Now in brief we will be discussing the mechanism of action. As I already mentioned, the mechanism of action is uncertain, unknown. Still it is unknown. It is not clear how exactly mepacrine affects the protozoal growth. हे अजूनही क्लिअर नाही आहे, बट काही त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे की तो कशा पद्धतीने वर्क करतो. 2-3 फॅक्टर्स आहेत. इट वर्क्स बाय ॲक्टिंग अगेन्स्ट प्रोटोझोअल सेल मेम्ब्रेन. सो मेपाक्राइन इट ॲक्ट्स अगेन्स्ट protozoal cell membrane. It disrupts the cell membrane of protozoa. It is also thought that this mepacrine it binds to DNA and inhibits the transcription process. So it inhibits the cell membrane synthesis or disrupts the cell membrane, but it also binds to DNA and stops or inhibits the transcription process. DNA पासून जो RNA तयार होण्याची प्रोसेस असते त्या प्रोसेसला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. सो मेपाक्राइन बाइंड्स टू DNA and inhibits the transcription to RNA. How exactly it inhibits the transcription? By intercalating with adjacent nucleotides. Intercalating. By intercalating means it binds to adjacent nucleotides. आणि मग ब्लॉक केल्यावर काय होतं, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस होत नाही, RNA सिंथेसिस होत नाही. सो बाय intercalating, by binding with the adjacent nucleotides, it inhibits the transcription process. And third assumption that is related to mechanism of action is mepacrine, it is supposed to be an erythrocytic schizonticides. Schizont, we know schizonts. Schizonts म्हणजे काय की जेव्हा प्लाझ्मोडियम फॅल्सोपॅरमचे जे स्पोरोझॉइड्स आहेत ते स्पोरोझॉइड जेव्हा लिव्हरमध्ये येतात, लिव्हरमध्ये आल्यानंतर मग त्या स्पोरोझाइड्स दे स्टार्ट्स फिडिंग इन टू द लिव्हर. आणि मग फिडिंग करत असताना त्याचा साईज एनलार्ज होतो, ज्याला आपण क्रिप्टोझॉइड्स म्हणतो. क्रिप्टोझॉइड्समध्ये काय होतं, न्यूक्लियसचं रिप्लिकेशन होतं, म्हणजे कॅरिओकायनेसिस होतं, अनेक न्यूक्लियस तयार होतं, मल्टी न्यूक्लिएटेड क्रिप्टोझॉइड तयार होतो. आणि त्याच्या अराउंड नंतर काय होतं, सायटोप्लाझम गॅदर होतो. सो असे मल्टी न्यूक्लिएटेड क्रिप्टोझॉइडला आपण काय म्हणतो, वी कॉल इट ॲज स्किझॉन्ट. सो स्किझॉन्ट इट इज अन अर्ली स्टेज ऑफ द लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम की जो मलेरिया कॉज करतो. सो तो मलेरिया कॉज करणारा जो प्लाझ्मोडियम आहे त्याच्यामध्ये जे त्याच्या स्टेजमधला स्किझॉन्ट आहे, त्या एरिथ्रोसायटिक स्किझॉन्ट, स्पेशली RBC मधला जो स्किझॉन्ट आहे त्या स्किझॉन्टला डॅमेज करण्याचे काम कोण करतो, मेपाक्राइन. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण आपण त्याला अँटी मलेरियल ड्रग म्हणतो. मग अँटी मलेरियल कसं, तर मेपाक्राइन इज सपोज टू बी an erythrocytic schizonticide, means it degrades the erythrocytic schizonts of Plasmodium falciparum which causes malaria. Okay, so this is the mechanism of action. काही points आहेत but exactly still it is unknown. Then what are the uses of mepacrine? Mepacrine is commonly used to treat many protozoal infections including malaria. So commonly anti-malarial drug आहे, त्यामुळे तो मलेरियाच्या अगेन्स्ट यूज केला जातो. It is also used against giardiasis. Giardiasis is also an malaria protozoal infection. It is used against systemic lupus erythematosus. It is used to treat an prion disease. Prion means these are the infectious proteins की जे न्यूरोडिजेनरेटिव्ह डिसीज कॉज करतात, नर्वस सिस्टीममध्ये होल फॉर्मेशन, वॅक्युलस फॉर्म करण्याचं काम करतात. हे प्रोटीन्स असतात ॲक्च्युली, पण इन्फेक्शियस प्रोटीन्स आहेत, त्याला आपण प्रिऑन्स म्हणतो. सो वन ऑफ द प्रिऑन डिसीज कॉल्ड ॲज क्रुझफेल्ड-जेकॉब डिसीज. अँड इन द ट्रीटमेंट ऑफ दिस क्रुझफेल्ड-जेकॉब डिसीज मेपाक्राइन इज कॉमनली यूज्ड. Mepacrine is also used in the tapeworm infections. Example, anthelmintics. So it is used in such cases where malaria, giardiasis, systemic lupus erythematosus, Creutzfeldt-Jakob disease and anthelmintics, it is an tapeworm infection. Such infections can be cured by using mepacrine antibiotic or mepacrine antiprotozoal drug. Okay, so we have studied the metronidazole and mepacrine as an anti-protozoal drug. Thank you.